विनंती लगेच पाचारण करा, कारण आज आम्हाला एक सामना अतिरिक्त खेळवायचा आहे. एक सेमीफायनलचा सामना पेंडिंग आहे, तो आज आम्हाला कम्प्लीट करायचा आहे. त्याला शेड्यूल लॉंग आहेच. चला आपण मॅन ऑफ द मॅच साठी आमंत्रित करूया. विजय पवार यायचा आपण सदस्य सभा कुठल्यात आणि मी आमंत्रित करेन मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड देण्यासाठी. मान्यवर आमचे आजचे सन्मान्य चेतन शेट यांना मी आमंत्रित करतोय मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड देण्यासाठी. आपण यावं आणि आपल्या शुभ असते आपण मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड द्यावा. या चेतन शेट. विजय पवार वेलकम. थोडासा घामाघूम झालाय, थोडासा नाराज, प्रेशर प्रचंड होता. वेलकम विजय. सदुदी सभा कुठल्यात विजयशी आपण थोडीशी वार्तालाप करणार आहोत. मात्र तो पहिल्यांदा मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड आपण देणार आहोत. वेलपेट विजय पवार. व्यवसाय खेळू आहे, प्रोफेशनल खेळू आहे. देशाच्या बाहेर देखील जाऊन दुबईमध्ये देखील जाऊन त्याने प्रदर्शन दाखवलंय. प्रत्येक कंट्रीमध्ये खेळत असतो, त्यानंतर प्रत्येक स्टेटमध्ये तो खेळतोय. आज मात्र बोलण्यास नकार दिलाय कारण प्रचंड प्रेशर होतं. येस. तरी आपण लगेच मला सामन्याकडे विजय पवार सामन्याचा मॅन ऑफ द मॅच सन्मान करीत 37 विथ रन्स. खूप चांगली फटकेबाजी. या कॉमेडी बॉक्समध्ये परिवर्तन करूया. ऐकूया आपण सौरभ यांना. कुठेही जाऊ नका, पाहत राहा. खूप मोठी स्पर्धा आहे आणि कुठेही जाऊ नका. आजची रात्र खूप मोठी असणार आहे आणि क्रिकेटच्या माध्यमातून आपण लुटूया या क्रिकेटचा आनंद. थँक्यू सो मच. ओव्हर टू कॉम्बॉक्स. आकाशाला बॉलिंग ट्रॅक वरती लेफ्ट हँडर समोर तुम्ही पाहता आशिषला. 5-7 ला कडा बॉल मागे चाला. फर्स्ट टिपला फिल्डर बीट झालेत. या बॉल वरती मिळतीये सिंगल खेळला सुरुवात केली आशिषनं. धाबा धावपलकावरती तुम्ही पाहता स्कोर बोर्ड वरती रन संख्या 2 या कड्यावरती. रिया 11 गावदेवी विघेसर त्यांना फाईट करतीये. रतन स्मृती स्कारा 11 शिरडोन या दोन टीम मध्ये तुम्ही मॅच पाहता. समोर तकदीर पाटीलला आडवा बॅट नक्की खेचण्याचा प्रयत्न तुम्ही पाहता. पडल्यानंतर बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. या बॉल मध्ये व्हेरिएशन होतं. ऍक्शन रिप्ले पाहू शकाल कशा रीतीने बॉल
पुढचा बॉल फटका तुम्ही पाहता ऑन द राईज केला बॉल चालला लॉंग ऑनला फिल्डर उपस्थित आहेत तोपर्यंत या बॉलवरती मिळती आहे सिंगलला स्कोर पुढे चालला धाबा धावपलकावरती 1 ने पुढे जात असताना 3 या आकड्यावरती चौथ्या रात्रीमध्ये आमच्या सोबत याच बातीतील एक जबरदस्त ऑफिशियल स्कोर एक उंच भरारी घेतली आहे कल्पेची पाटील आहेत ओम साई MTC स्पोर्ट रोशनजी फराड असतील त्यांचे कॅमेरामॅन आमच्या अतिश असतील सर्वांचं मनपूर्वक सरचे स्वागत करू फटका चांगला बॉल चालला समोरच्या दिशेनं फिल्डर धावतोय आव्हानाच्या बाहेर बॉल चाला बॉर्डर लाईनच्या बाहेर 50चा डिसिजन जुने बाकी आहे षटकार की चौकार बॉल सीमा पार आलाय पूर्वार्धाचा पहिला षटकार ऑन द कार्पेट बॉल चालला बॉल लाईनच्या दिशेत तुम्ही पाहता फिल्डर उपस्थित आहे तिकडे या बॉलवरती मिळती आहे सिंगलच्या बरोबरीने षटक क्रमांक संपलं जातं पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि नाणेफेक हरल्यानंतर बॅटिंग करत असताना धाबा धावपलकावरती तुम्ही पाहता रतन स्मृती स्कार 11 शिरडून संघाच्या 10 धाबा धावपलकावरती पहिल्या षटकाचा खेळ संपला धाबा धावपलकावरती तुम्ही पाहता 10 या आकड्यावरती P2 ला सुरुवात झाली आहे नावाला एंड करणार बॉलिंग ट्रॅक वरती तुम्ही पाहता दुर्वेश मडवी फक्त दिशा दिली आहे बॉल चालला लेग स्लिपच्या फिल्डरला बीट करून वेगानं बॉर्डर लाईनच्या दिशेनं स्वागत केलं दुर्वेश मडवीचं ठोकला आशिषनं हा चौकार फिल्डर होते ऍक्शन रिप्ले बीट केला वेगानं चालला आउटफील्ड फास्ट आहे आणि आशिष पाटीलच्या बॅट मधनं चौकाराला चौकाराच्या बरोबरीनं स्कोर पुढे चाललाय धाबा धावपलकावरती तुम्ही पाहता 14 या आकड्यावरती 14 धाबा धावपलकावरती दुर्वेशला इन्व्हाइट केला P2च्या दुसऱ्या षटकामध्ये या षटकातील पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज समोर आशिषला तुम्ही पाहता बॅट चालनामध्ये उडवला मिड विकेटला फिल्डर नाहीये बॉल चालला बॉर्डर लाईनच्या दिशेनं पंचांचा इशारा येणं अजून बाकी आहे बॉल पहिला टप्पा घेत सीमा पार आलाय दर्जेदार चौकार धावा धावपलकावरती स्कोर बोर्ड वरती 18 वरती तुम्ही पाहता फटका चांगला बॉल साला एक्स्ट्रा कव्हरला
P2चा योग्य ते वापर फिल्डर पोहोचल्यात. चांगली फिल्डिंग तुम्हाला पाहायला भेटली धीरजच्या माध्यमातून. एक्स्ट्रा कव्हरला धावत आले वेगानं. बॉलला स्टॉप केलं गेलं. या बॉलवरती धावा मिळतात. त्या दोन स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 20 या आकड्यावरती 20 धावा स्कोरबोर्ड वरती. बॅकफुटला गेले. बॉलला खेळून काढला. बॉल चालला. फिल्डर धावतो बीट करून बॉल सीमा रेषेच्या बाहेर आला. थर्ड मॅन सीमा पार आणि खेळ चौकार. चोवीस धावा धावपलकावरती. अडवा बॅटनं खेचण्याचा प्रयत्न राहिला आशिष पाटीलचा. बॉल अंगाला स्पर्श झाला. डॉट बॉल. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता स्कोरबोर्ड वरती 24 या आकड्यावरती. चोवीस धावा स्कोरबोर्ड वरती. षटकातील शेवटचा बॉल. अडवा पाटणं वॉट शॉट. उजवा 5 मात्र इथे तुम्ही पाहता वाखवला. बॉलला फेकून दिला. मिड विकेट सीमा रेषेच्या बाहेर. स्टँडर्ड 11 स्टँडर्ड डिस्पॅच ठोकला दुर्वेश मडवीच्या अगेन्स्ट. एक भव्य षटकार तुम्ही पाहता आशिष पाटीलचा. आणि अशा रीतीनं P1 P2 पॉवर प्लेची बंदी समाप्त झाली आणि धावा धावपलकावरती 15 पूर्णांकच्या सरासरीनं 30 धावा स्कोरबोर्ड वरती. धावा धावपलकावरती 15च्या सरासरीनं 30 धावा स्कोरबोर्ड वरती. पॉवर प्लेची बंदी समाप्त झाली. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज झाला सूरज. आला सूरज मात्रेचा वापर केला. जबरदस्त गोलंदाजा. स्वागत केला. लेम्पी केली. बॉलला पाठवला गेला. कम ऑन द ग्राउंड सूरज मात्रे आणि फेकला हा भव्य षटकार तकदीर पाटीलचा. प्रेक्षकांना विनंती, जर कोणी शेकोटी पेटवले असेल लगेचच प्लीज विजवायचे. धूर येतो मैदानामध्ये, अन्यथा आयोजक येतील. हा बॉल समोर ठेवण्यात आला. बीट करू गेला. हा बॉल डॉट बॉल आला. छत्तीस धावा स्कोरबोर्ड वरती तुम्ही पाहता. पुण्यात ठेवण्यात आला. बीट करून गेला तकदीरला. जेलची शक्यता. फिल्डर पोहोचू शकणार नाही. व्यवस्थित बॅट वरती आला. हा लेग ब्रेक होता सूरज मात्रेचा. या बॉल वरती मिळती सिंगल. सिंगलच्या बरोबरीनं धाबा धावपलकावरती पुढे जात असताना 37 या आकड्यावरती चांगली पार्टनरशिप पहिल्या विकेटसाठी तुम्ही पाहता तकदीर आणि आशिष मध्ये. खऱ्या अर्थानं आशिषनं खूप चांगला खेळ केला.
पहिल्या पूर्वार्धामध्ये ज्यानं आतापर्यंत तो 9 चेंडू 28 वरती खेळतोय, तर दुसऱ्या बाजूला त्याला साथ देत असताना तकदीरला तुम्ही पाहता ज्यानं 6 बॉल 9 वरती तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे, तसाच तकदीरचा बॅटचा पैज ओपन झाला, ज्याच्या माध्यमातून सूरज मात्रेच्या अगेन्स्ट षटका टोकला. डावा धावपलकावरती 37 षटकातील पुढचा बॉल. हा बॉल खूप चांगला, जास्त फिरवला, पडल्यानंतर बाहेरच्या दिशेनं. हे खरं वैशिष्ट्य आहे सूरज मात्रेचा. ऍक्शन रिप्ले पाहू शकाल. खूप चांगली गोलंदाजी, फिरवला, बीट केला. बोटांची जादू आहे, कला आहे सूरज मात्रेची. षटकातील पुढचा बॉल. हा देखील तशाच रीतीनं ऍक्शन रिप्ले पाहू शकाल. तशाच रीतीने बॉल फिरवला. हे वैशिष्ट्य एमटीसी स्पोर्ट्सच्या माध्यमातून रोशन फराड लगेच बॉल कशा रीतीने आला रिप्लाच्या माध्यमातून लगेचच दाखवलं जातं. हे अँगल पाहू शकाल. बीट केला आता आशिषला लागोपाठचे 2 बॉल डॉट आल्यात. जबरदस्त गोलंदाजी. फुल टॉस होता, नो बॉल घोषित केला. स्क्वेअर लेगच्या पुंजानं नो बॉल घोषित केला. फिल्डिंग करणाऱ्या टीमनं रिव्ह्यू देखील घेतला. हाईट फॅक्टर चेक केलं जाईल. कमरेच्या वरती बॉल आहे का, अशा गोष्टी लगेचच आमचं एमटीसी खऱ्या अर्थानं तुम्ही पाहता रोशन जिथे सज्ज आहेत. टीव्ही रूम मध्ये आम्ही लगेचच चेक करू. तिसरे पंच स्वप्नीजी पाटील सर आहेत. कमरेच्या वरती बॉल आहे का, हाईट फॅक्टर चेक केला जाईल आणि लगेचच आम्ही तुमच्यापर्यंत नो बॉल घोषित केला. फुल टॉस होता, फुल टॉल करायला हवा होता. तुम्ही ऍक्शन रिप्ले पाहू शकाल. कमरेच्या वरतीच बॉल आहे, थोडे वाकले पण बॉल खूप वरती आहे. लगेचच स्वप्नील सरांना सांगितलं नो बॉल आहे आणि या बॉल वरती मिळतं ती धाव. 1-1 न स्कोर पुढे 38 वरती. फ्री हिट आहे, उघडा डोळे पाहणेच. नेक्स्ट बॉल फ्री हिट. फिरवला बॉल, पुन्हा एकदा फिरवला. चकमा देऊनच गेलाय जणू काही. आशिष पाटीलला सलगचा 3रा डॉट बॉल केला. आशिषचं कौतुक देखील करण्यात आलं. आणि प्लीज लक्षात असू द्या बघा, आयोजक एवढं मोठं आयोजन करतं त्यामध्ये विघ्न कुठल्याही प्रकारचा आणू नका मित्रांनो. काल देखील अशाच प्रकारचा धूर मैदानामध्ये, आज देखील तेच प्रकार. प्लीज जे कोण मायबाप प्रेक्षक तुम्ही आहात तर खऱ्या अर्थानं स्पर्धा आहे, पण आयोजकांना एवढं मोठं नाईट फॉर्मॅटचं आयोजन करणं खाऊ गोष्ट नाही आहे. एवढं मोठं आयोजन आहे खऱ्या अर्थानं. आणि तुम्ही लक्षात असू द्या प्लीज, ज्याने कोणी ती आग लावली असेल, शेकोटी पेटवली असतील, प्लीज ती विझवा, अन्यथा कठोर कारवाई करतील आमचे आयोजक. लक्षात असू द्या. वारंवार त्याच तुमच्यामुळे मॅच देखील स्टॉप होती, याचं देखील लक्ष असू द्या. ज्याने कोणी जी शेकोटी पेटवली असेल तर लक्षात असू द्या प्लीज. आयोजक येतील, अपमान केला जाईल. लाडका चाहता वर्ग आहे तर खऱ्या अर्थानं नवनदा क्रिकेटला तेवढा महत्व देखील आहे, ग्लॅमर देखील आहे, पण अशा प्रकारचं कृत्य करू नका जेणू करून आयोजकांना खऱ्या अर्थानं मॅचेस स्टॉप करावं लागतील. मॅचेस थांबल्या काल देखील. प्लीज ज्यानं कोणी केले असेल लगेचच ती विझवा प्लीज. लक्ष असू द्या. 14 गाव विकास समितीचे पदाधिकारी खऱ्या अर्थानं मॅचला एन्जॉय करतात. त्यांच्या माध्यमातून देखील खूप मेहनत घेतली जाते आणि ते आमच्या स्क्रीनवरती तुम्ही त्यांना पाहता. धावपलकावरती तुम्ही पाहता 38 आकड्यावरती. 4थ्या षटकाला सुरुवात झाली आहे. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आला दीप. नवनाथनं नक्कीच सांगितलं दीप सारखा आमच्याकडे गोलंदाज आहे, तर दीप कशा रीतीनं बॉलिंग करेल. षटकातील पहिलाच बॉल पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये. आता बीट केला. पहिल्या जर 2 ओव्हरचा जर विचार केला तर रतन स्मृती स्कार 11 शिडोन बीच्या बॅटमनच्या माध्यमातून 30 धावा 12 मध्ये आल्या. P1 P2 मध्ये 3ऱ्या षटकामध्ये जसा सूरज आला त्याने धावा 8 खर्च केल्या. दीपनं डॉट बॉलला सुरुवात केली आहे 4थ्या षटकाला. जबरदस्त गोलंदाजी. षटकातील पुढचा बॉल. दिशा दिली आहे, बॉल चालला लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. आता लेन पीक केली तकदीर पाटीलनं, ठोकला अप्रतिम चौकार.
स्कोर पुढे जात असताना 42 वरती तुम्ही सामना पाहताय. रियान 11 गावदेवी घेसर त्यांना फाईट करते. रतनस्फूर्ती स्कायर 11 शिरडोन बी बॅटिंग करते. शिरडोन बी संघ या षटकातील पुढचा बॉल आडवा बॅटनं खेचण्याचा प्रयत्न पडल्यानंतर अतबाद याला बीट करून गेला. तकदीरला डॉट बॉल आला. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर चौकार, त्यानंतर पुन्हा एकदा डॉट आला. जबरदस्त गोलंदाजी दीपची तुम्ही पाहता. दीप मातेला चौथ्या षटकामध्ये हल्लं जाता. कॅप्टन त्याच्यावरती विश्वास दाखवला. या षटकातील पुढचा बॉल तकदीरसाठी समोर ठेवण्यात आला. फटका चांगला बॉल चालला फोल्डर होत्या त्याच्या वाक्याच्या बाहेर बॉडी लाईनच्या बाहेर षटकार. समोर पुढ्यात ठेवण्यात आला. बाउंड्री लाईनच्या बाहेर कटआउटला देखील हिट देखील झाला. षटकारानं स्कोरबोर्ड वरती रन संख्या तुम्ही पाहता. रतनस्मृती स्कार 11 शिरडोन बी संघ जाऊन पोहोचला. 48 धाबा धावपलकावरती. आडवा बॅट खेचण्याचा प्रयत्न पडल्यानंतर बॉल विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. नेक्स्ट मॅच दातिवली टीमचा कॅप्टन आणि पडले टीमचा कॅप्टन. आपण इनिंग मध्ये टॉस करणार आहोत. टॉस साठी रिपोर्टिंग करायची आहे. पडले टीमचा कॅप्टन आणि दातिवली टीमच्या कॅप्टनला विनंती आहे टॉस साठी आपण रिपोर्टिंग करा. डॉट बॉल धाबा धावपलकावरती 48 षटकातील पुढचा बॉल. बॅटचा कडा लागलाय जरूर. विकेट किपर सूरज मात्रे टिपलाय झेल. संपला इथे तकदीर पाटीलचा खेळ. विकेट मिळते 48 वरती. पहिली फिल्डिंग करणाऱ्या रियान 11 गावदेवी गेसरला. दीप मात्रेला मिळतंय यश. फलंदाज बाद. हॅलो. तर भरपूर सारे मान्यवर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. चौदागाव विकास समितीचे संपूर्ण पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी करण्यात येईल. सन्माननीय चेतन शेठ पाटील माजी सरपंच दैसरगावचे आणि चौदागाव विकास समितीचे खजिनदार मान्यवरांचा या ठिकाणी शुभ सन्मान आपण जरूर करणार आहोत. तर सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती असेल या ठिकाणी उपस्थित सन्माननीय गुरुनाथजी पाटील शेठ सरचिटणीस चौदागाव विकास समितीचे, तसेच सुखदेवजी पाटील उपाध्यक्ष चौदागाव विकास समितीचे, तसेच उपाध्यक्ष लक्ष्मणजी अंधारकर असतील, त्यानंतर सरचिटणीस ज्ञानेश्वरजी अंधारकर असतील मोकाशीपाड्याचे, तसेच आमचे दत्तात्रयजी असतील, संजयजी मडवी असतील, ज्ञानेश्वरजी मडवी असतील, शत्रुघ्नजी पाटील असतील, माजी उपसरपंच भंडारली आणि खजिनदार चौदागाव विकास समितीचे हे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्व पदाधिकारी सदस्य अध्यक्ष उपाध्यक्ष खजिनदार साहेब या सर्वांना विनंती आहे या आपण आपला या ठिकाणी सन्मान करण्यात येईल. सन्माननीय आमचे चेतन शेठ पाटील ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला भलमट योगदान. मॅच 1 मिनिट पंच फक्त आपण थांबवा. या ठिकाणी सर्व पदाधिकारी उपस्थित आहेत त्या सर्वांचा आपण शुभ सन्मान करू. चौदागाव विकास समितीचे संपूर्ण पदाधिकारी आमचे सन्माननीय खजिनदार साहेब असतील चेतन शेठ पाटील, तदनंतर ज्ञानेश्वरजी अंधारकर साहेब, शत्रुघ्नजी पाटील साहेब असतील, लक्ष्मणजी अंधारकर, ज्ञानेश्वरजी मडवी, संजयजी मडवी, दत्तात्रयजी पाटील, गुरुनाथजी पाटील, सुखदेव शेठ पाटील या संपूर्ण पदाधिकाऱ्यांचा आमच्या आयोजनकर्त्यांच्या वतीनं मनापासून मी आभार व्यक्त करतो की महत्त्वपूर्ण वेळ त्यांनी या स्पर्धेसाठी दिला आणि आपली उपस्थिती त्यांनी दर्शवली त्याबद्दल या संपूर्ण आमच्या टीमचं मी मनापासून आभार व्यक्त करेन. आमची एवन जोडी या जोडीच्या माध्यमातून हा शुभ सन्मान सध्याच्या घडीला आपण पाहतोय. आमचे जीवनजी वालिलकर तसेच सचिनजी पाटील कार्याध्यक्ष कल्याण ग्रामीण विधानसभेचे राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षाचे आमचे जीवनजी वालिलकर, तसेच आमचे चौदागाव युवक अध्यक्ष सन्माननीय सचिनजी पाटील या जोडीच्या माध्यमातून हा शुभ सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय.
आपण सर्वजण या ठिकाणी आलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल आपले मनापासून आभार. तर लगेचच आपण मॅच देखील ऑन करणार आहोत. विनंती पंचांना की मॅच आपण चालू करायची आहे. पडल्यानंतर बॉल विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल आला. पुन्हा एकदा अमतीत केला. तुम्ही पाहता सूरज मात्रेला ज्याला तिसऱ्या षटकामध्ये 8 धावा खर्च केला. विकेट जरी भेटला असला इकॉनॉमिक्स खूप छान आहे. लेफ्टी गोलंदाज आहे. लेग ब्रेक तुम्ही त्याचा पाहता ती बोटांची जादू. धावा धावपलकावरती 48 वरती स्कोर थांबला. डेटोला स्लोवर आहे. यामध्ये धावा हवा टीम शेडून बीला. अर्धा बॅटने खेचण्याचा प्रयत्न, अर्धा बॅटने खेचण्याचा प्रयत्न. सूरज मात्रेला खेळणं खूप अवघड आहे आणि त्याच्या बोटाच्या जादूवरती कित्येक फलंदाज नाचवतो. आता देखील तेच करतोय. खऱ्या अर्थानं तेजसला त्यांना बीट केला. तेजस देखील तेवढा चांगला फलंदाज, तो त्याच्यावरती आक्रमण करेल का? पुढचा बॉल. हा बॉल खूप चांगला, हा बॉल खूप चांगला. बॉल विकेट किपरच्या हातामध्ये तुम्ही पाहता. डॉट बॉल आला. षटकातील पुढचा बॉल. स्विचितचा बारा. विकेट सॅक्रिफाइस केली आहे. तेजस्वी फलंदाज बाद. संपूर्ण पदाधिकारी आपण पाहिलं या ठिकाणी उपस्थित होते. आता नक्कीच या स्पर्धेचा निरोप घेत असताना तसेच आमचे चेतन शेठ पाटील माजी सरपंच दैसरगावचे यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तब्बल 10,10,000 रुपयाची धनराशी आली. त्याबद्दल त्यांचे मनापासून आपण आभार व्यक्त करूया. दुसरं मेडन षटक पाहायला भेटेल का या चौथ्या रात्रीमध्ये? पहिल्या आपण पाहिलं नवीन मेडन षटक फेकलं. आता पाहायला भेटेल का सूरज मात्रेचा शेवटचा बॉल? फटका चांगला. इथे झेलची शक्यता. फिल्डर उपस्थित आहे. सोडलाय झेल आणि या बॉल वरती धावा मिळतील किती तुम्ही पाहताय. धावतात धावतात रनआउटची संधी. अनंता पाटीलला तुम्ही पाहता आणि इथे चौथी धाव घेत असताना अक्षरशः पडले, धडपडले, पण हिट नक्कीच केला. हे सिनियर खेळाडू आहेत. खूप वर्ष क्रिकेट खेळल्यात. डायरेक्ट हिट जरूर झाला. या धावा मिळतील किती? 3 तर पूर्ण केल्यात. क्लोज डिसिजन आहे. लगेचच आमचे पंच स्वप्नीलजी पाटील सर जे उपस्थित आहेत. झेल पकडला असता तर कल्पेश या स्पर्धेमध्ये दुसरं मेडन षटक झालं असतं. विभाग प्रमुख तथा माजी सरपंच तुम्ही पाहता बाळरामजी परशुराम पाटील यांच्याकडनं 2,000 रुपयाची धनराशी. तुमचा देखील मनपूर्वक सरचे स्वागत. तर नेक्स्ट मॅच दोन्ही संघाचे संघनायक या ठिकाणी लगेचच दाखल व्हायचा आहे. 4 धावा पूर्ण धावा धावपलकावरती तुम्ही पाहता. 50 सोडल्या 52 धावा धावपलकावरती. 4 धावा धावून काढल्या. 4 न स्कोर पुढे चालला 52 वरती. 53चा पाठलाग करायचा उत्तरार्धामध्ये. रियान 11 या नावानं आज गावदेवी गेसर उतरला. या धावा चेस केल्या जातील गेसर टीमच्या बाजूने की डिपेंड केल्या जातील टीम शिडोनच्या बाजूने? ऐकूया रायगडची मुलक मैदानी तोप. एक जबरदस्त सिनियर समालोचक, खूप काही शिकायला भेटतं त्यांच्याकडनं. मच्छिंद्रजी पाटील सरडा खेळाच्या उत्तरार्धामध्ये. धन्यवाद. तर नेक्स्ट मॅच दातिवली संघ आणि त्यांच्या विरोधात. तर दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉससाठी लगेचच यायचं आहे. दातिवली आणि विरोधात पडलेगाव संघ. आणखी इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करतो. काल देखील आपण पाहिलं जे संघ वेळेत उपस्थित नव्हते त्यांना आपण पॅनल्टी दिली होती. तर ते पाहता दोन्ही संघांना विनंती आहे की आपण टॉससाठी लगेच संपर्क करायचा आहे. टीम पडलेगाव आणि त्यांच्या विरोधात दातिवली संघ असेल. सुभाषांचा संघ आपल्याला पाहायला मिळेल टीम दातिवली. तर दोन्ही संघांना विनंती आपण टॉससाठी लगेचच संपर्क करायचा आहे.
आज थोडासा विलंब झाला कारण की थोडीशी ॲडजस्टमेंट आपल्याला करावी लागली. खरं तर आज आडिवली संघ जो वाईल्ड कार्ड म्हणून त्यांची एंट्री झाली आणि तो संघ आपल्याला पाहायला मिळाला. परंतु इतर संघांना विनंती आहे की आपल्यापर्यंत लॉर्ड्स देखील अगोदरच पोहोचले होते तर आपण वेळेत त्या ठिकाणी येणं गरजेचं आहे. भलं मोठं आयोजन आहे, त्या आयोजनाला आपलं सहकार्य देखील तितकंच महत्त्वाचं आहे. तर टीम पडलेगाव आणि त्यांच्या विरुद्धात दातिवली संघ खेळणार आहे. तर दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉससाठी लगेच संपर्क करायचा आहे कारण की काल 3 संघांना पेनल्टी आम्हाला द्यावी लागली. खरं तर आयोजकांना देखील वाटतं की कोणत्या संघावरती अन्याय होऊ नये, कोणत्या संघाला पेनल्टी लागू नये, परंतु आपण जर वेळची मर्यादा पाळली नाही तर त्या गोष्टी आम्हाला कराव्या लागतात. सो दोन्ही संघांना विनंती आहे की लगेचच आपण टॉससाठी संपर्क करायचा आहे. चला थँक्यू सो मच. तर या आपण लगेच म्हणणार आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये साई आहेत, त्यानंतर आमचे सौरभ आहेत, या गावातील नागरिक आहेत ते स्वतः, त्यांचं देखील आपण स्वागत करूया. कॉमेंट्री बॉक्समध्ये आमचे कल्पेश आणि MTC आमचे रोशन यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. पंच पॅनल आमच्या समेत आहेत, तिन्ही पंचांचं आम्ही स्वागत करतोय. मिस्टर स्वप्नील पाटील सर, मिस्टर प्रवीण पवार सर आणि मिस्टर मनोज पवार सर, तिन्ही पंचांचं आम्ही मनापासून स्वागत करतो. या लगेच मला सामन्याकडं 53 धाबा कुठायच्या रात्रीच्या वातावरण रंगली स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. 9:15 होतात आणि दुसऱ्या शतकाकडे आपण आगेकूच करतोय. टॉस जिंकला होता आकाश बोईरनं. त्याने सांगितलं आज तो संघ रियान 11 घेसर या नावाने उतरलाय. त्याने सांगितलं आम्ही शेतेच्या करणार 53 धाबा कुठायच्यात आणि रतन स्मृती शेडून संघाने 52 धाबा कुठल्यात आणि 53 धाबांचा पाठलाग करायचा आहे 5 षटकांच्या सामन्यामध्ये. मागच्या सामन्यामध्ये 62 धाबा चेस झाल्या, त्यामुळे बघायचं आहे या सामन्यामध्ये किती धाबा चेस होतील. स्वर्गवासी अनिलदादा प्रतिष्ठान आणि बुलेट ग्रुप 10 नागाव आयोजित राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या 2025 पर्व आपण पाहतोय. सन्मान्य जीवन गंगाराम वालिलकर आणि सन्मान्य सचिन सुरेश पाटील यांच्या माध्यमातून ही स्पर्धा एन्जॉय करतोय. चला सामना सुरू करूया आपण. तन्मय मात्र आल्या गोलंदाजीला, स्टाकेला फलंदाज उजव्या हाताचा दुर्वेश मडवी आणि नॉन स्टाकेनला सूरज म्हात्रे. 53 धाबा कुठायच्यात. मागच्या सामन्यात 62 धाबा कुठल्यात आडवली संघानं आणि सामना जिंकलाय. बघायचं या सामन्यामध्ये काय पाहायला मिळेल. पडलेगाव संघ आणि दातिवली संघ तुम्हाला पुकारा असणार टॉससाठी आपण संपर्क करा प्लीज. यस आलेले संघनायक. इनिंग ब्रेकमध्ये आम्ही टॉस करू. आता ड्रिंक्स ब्रेक्समध्ये टॉस होणार आहे, लक्षात असू द्या. तन्मय आलाय, तन्मय म्हात्रे गोलंदाजीमध्ये येत असताना दुर्वेश स्ट्राईक हँडला, सूरज त्याला साथ दे नॉन स्ट्राईक हँडला. आडनाव सिंग दुर्वेश मडबी आणि सूरज म्हात्रे. इयर बी गो. दोन्ही पंच माझ्याकडे पाचारण करत असताना मिस्टर स्वप्नील पाटील सर, मिस्टर प्रवीण पवार सर आणि मिस्टर मनोज पवार सर असे 3 नामांकित पंच. यावर्षी क्रिकेटचा हंगाम भरपूर सुरू चालला. नोव्हेंबरला स्पर्धा सुरू झाल्या, मार्चपर्यंत एप्रिलपर्यंत स्पर्धा संपतच नाही आहेत. कारण क्रिकेट यावर्षी भरपूर आपण एन्जॉय केलं. याचं कारण आहे कारण ह्यावर्षी विधानसभा निवडणूक झाल्या, त्यामुळे स्पर्धा स्टॉप होत्या. त्यानंतर मात्र स्पर्धांना उधाण आलं आणि ते उधाण कायम राहिलंय. यावर्षी मजा आली क्रिकेटमध्ये. दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृशकानं यावर्षी नवीन विक्रम प्रस्थापित केला. लेजर शोच्या माध्यमातून 90 लाख लोकांनी ती स्पर्धा युट्यूबच्या माध्यमातून पाहिली आणि भारतातील सर्वात मोठी नामांकित स्पर्धा हेतुंडाच्या मदतीत संपन्न झाली. पाटील परिवार जयदुर्गा माधव काटेई यांच्या माध्यमातून स्पर्धा आपण एन्जॉय केली. गोलंदाज तयार. तन्मयचा पहिला चेंडू, दिशा दिली योग्य दिशा. 1 बॉक्स कपल ऑफ द बाउंस, सीमा पार, पहिला चौकार. जागेल ना जागेल, मात्र ह्या गोलंदाजाला जागणं महत्वाची गोष्ट आहे. जर असे फुलटा चेंडू टाकले तर घरी जाऊन झोपावं लागेल, मात्र जागण्याचा प्रश्न उरणार नाहीये. त्यामुळे अशा फुलटा चेंडू ते कंट्रोल ठेवावं लागेल गोलंदाज तन्मयला. तन्मयने एक चांगला गोलंदाज. तन्मयला चेंडू एक्झॅक्टली ब्लॉकमध्ये टाकायचा होता. भरपूर वेळा असं होतंय की जेव्हा तुम्ही यॉर्क करण्याचा प्रयत्न करता तेव्हा तो डिपिंग पुलटास होतो, कधी कधी बीमर होतो, कधी कधी लो पुलटास होतो, कधी कधी ज्युसी पुलटास होतोय. त्यामुळे यॉर्क करण्याचा प्रयत्न कधी कधी फार अंगलट देखील येत असतो. चांगली सुरुवात दुर्वेश करत असताना
लेग स्टंपच्या बाहेर चेंडू टपांत पंच सांगतील इट्स अ वाईट. लेन चुकली, लाईन मिस केली गोलंदाजानं. एक्झॅक्टली गोलंदाज तन्मय करतो काय, तन्मय मात्र करतो काय बघा. पुन्हा एकदा त्याला वाईट यॉर्कर करायचा होता. आता लाईन चुकली, लाईन मिस केली, पंचाने सांगितलंय इट्स अ वाईट. राईट डिसिजन अंपायर. एका चेंडूवरती 5 धाबा आल्यात. तर लक्ष थोडंसं सोपं होत चालेल. 53 धाबा कुठायचे आहेत गावदेवी रियान 11 घेसर संघाला. आकाश भोरच्या नेतृत्वाखाली संघ उतरतोय. 4ही गोलंदाज डावकुरे असा पहिला संघ कल्याण डोंबिवली परिसरातील. लेफ्टवरती विकेट हिट केला चेंडूला आणि चेंडू फेकून दिला लोकांच्या डोक्यावरनं. भिगवणचा सुंदर वापर, फ्लायचा स्ट्रोक, पहिला षटकार. बॅट मध्ये निघाला खणखणी षटकार. वाटता बॅटिंग. भिगवणचा सुंदर वापर केलाय. पहिला चौकार दाखवला फाईन लेग रिझनला, दुसरा षटकार लॉंग ऑनला. आतापर्यंत जेवढ्या धाबा कुठल्यात त्यांना ऑन साइडला कुठल्यात. इज अ किंग ऑफ द ऑन साइड. वॉट अ बॅटिंग अँड वॉट अ फंटास्टिक स्टार्ट फ्रॉम द दुर्वेश मडवी. 2 चेंडूमध्ये 10 धावा, एक अवांतर धाव, 11 धाबा दापालकावरती. 53 धाबा कुठायच्या आहेत. सुरुवात दमदार. गोलंदाज तयार. लेफ्टवरती विकेट. पुन्हा एकदा दिशा फुल टॉस. यावेळी मात्र मिळणार फलंदाज बाद आणि पंचानं बोर्ड आकाशाला दाखवलंय. मंगेशनं चिप टिपला. जेल फलंदाज बाद. निर्णय चुकला फलंदाजाचा. गॅप मध्ये केल्याचा प्रयत्न नाही जमलं. फलंदाज बाद. पहिला धक्का. 11 वरती दुर्वेश मडवी इज वॉकिंग बॅक. स्पीकरला लागला वरती. चेंडू ऍक्च्युअली त्याला साईडला करायचा होता, नाही जमलं. साईड वरती घ्यायचं होतं, नाही जमलं. आणि चेंडू बघा कसा लागला. ऍक्च्युअली प्ले बघा साईड अँगलला. ओमसा MTC आमची रोशनची संपूर्ण टीम. हा बघा चेंडू कुठे एक्झॅक्ट लागलाय आणि खूप सुंदर जेल टिपला. 11 वरती 1. निल्सन आकडा. गोलंदाज तन्मय मात्र मिळाला पहिलं यश. फलंदाज तयार. इन ॲट नंबर 3 वरती विस्फोटक फलंदाज गोरख मांगरुलकर. विस्फोटक फलंदाज स्ट्राईक हँडला. याली मात्र खेळण्याचा प्रयत्न वेगळ्या पद्धतीने होता. याली चेंडू त्याला ऑन साइडला ड्राईव्ह करायचा होता. गुड फील्डिंग विकेट किपरच्या मागे. चांगलं बॅकअप होतं मयूरचं आणि मिळणार ती डॉट चेंडू. चांगलं कमबॅक. एक षटकार, एक चौकार. ॲक्शन रिप्ले बघा चेंडूचा. हा चेंडू एक्झॅक्टली त्याला खाली वाईड यॉर्कर करायचा होता. गोलंदाज फार हुशार आहे तन्मय मात्रे. लेफ्ट टर्न उर्ध विकेट मारा करतोय आणि त्याच्यासमोर उजव्या हाताचा फलंदाज आहे. त्यावेळी चेंडू अँगल होतोय. फुल टॉस. दिशा दिली स्ट्रेट टू द फिल्डर. एकच धाव मिळणार. मिडॉनला बॅकअप आहे. तकदीर पाटील आला होता. मिळणार ती एकच धाव. चांगलं क्रिकेट. कमबॅक केलं गोलंदाजानं. फलंदाजानं मध्ये सुरुवात केली. चौकार षटकारानं त्याला शांत ठेवलं. त्यानंतर सिंगल डबलती भर देण्यास भाग पडलं. 12 धाबा 1 बाद. चांगली स्पर्धा. सन्मान्य सचिन शेठ आमचे, त्यानंतर आमचे जीवन वालिलकर यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. गोलंदाज तयार. लेफ्टवरती विकेट. वॉट अ शॉट. मॅग्निफिसंट ग्लोरियस स्ट्रोक. चेंडू एक्स्ट्रा. चेंडू गेला डीप कर स्लीपर कव्हर रिझन मध्ये निघून गेलाय. 1 बासी बापार चौकार. ज्या व्यक्तिमत्वाच्या आतुरतेने वाट पाहिली जातो ती सन्माननीय भरत शेट यांचं शुभ आगमन आपण पाहू शकाल. पंचायत समिती उपसभापती सन्माननीय भरत शेट यांचं शुभ आगमन आपण पाहतो. मोस्ट वेलकम. आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. या भरत शेट साहेब स्वागत आहे तुमचं. भरत शेटची बॉडी मी भरपूर वर्ष तशीच पाहतोय. चेहऱ्यावरती स्मित असं असतं. मेंटेन ठेवतात ते बॉडी, कारण फिटनेस लवर आहेत ते आणि खूप सुंदर ॲटमॉस्फिअर स्पर्धेमध्ये. स्वागत आहे भरत शेट तुमचं. रॉयल एंट्री असते त्यांची. एक चांगलं व्यक्तिमत्व आहे. नेहमी चेहऱ्यावरती स्मित अशा असतं त्यांच्या. असं एक चांगलं व्यक्तिमत्व आपल्या व्यासस्पर्धेत. स्वागत आहे तुमचं. 16 वरती 1. ॲक्शन रिप्ले बघा. शेवटच्या चेंडूचा कसा राहिला. क्लास टायमिंग आणि क्लासिकल स्ट्रोक दाखवत असताना स्लीपर कव्हर रिझन मध्ये निघून गेलाय चौकारासाठी. 16 धाबा दापालकावरती बघा. ॲक्शन रिप्ले पुन्हा एकदा. प्रिव्हियस ओव्हर आमचा बघा दाखवला जाते. 16 धाबा कशा आल्यात त्या. या षटकामध्ये बघा फेसलेला फटका होता. ताकद पॉवर बघा किती
इन्क्रीज केली होती. 16 धाबा दाबल का होती. 53 धाबा कुठ्याच्या आपण सामना पाहतोय. अडिवली हे दुटणे झाल्यानंतर दुसरा सामना प्रेक्षकांच्या बेडीसाला घेसर वर्सेस शिडोन या दोन संघांमध्ये. 53 धाबा कुठ्याच्या घेसर संघाला आणि पहिल्या षटकामध्ये कुठल्या त्या 16 धाबा, एक गडी बाद. नवीन गोलंदाज तयार संचित पाटील आलाय. एमटीसी आमची रोशन दाखवत असा प्रिव्हियस ओव्हर. चांगली लाईव्ह टेलिकास्ट आहे, फार हुशार आहे तो. त्याचा कॅमेरामॅन फार कमी व्हायचा आहे. वय वर्ष फक्त 13 वर्षाचा आहे. 6 मिनिटं झालीत, पंच लक्ष असू द्या पहिल्या षटकासाठी. जर 20 मिनिटं झाली तर शेवटच्या षटकामध्ये 1 शतक आतमध्ये लावा बिंदास्त. रूल्स रेग्युलेशन मोस्ट इम्पॉर्टंट. खेचला फटका मात्र मिस टायमिंग. मिड ऑनला बॅकअप आहे. ओ माय गॉड, आकाशने सोपा झेल सोडलाय. नॉट अ गुड क्रिकेट. एवढा सोपा झेल तुम्ही सोडणार तर गोलंदाज काय करणार. गोलंदाज बघा संपूर्ण पणाला लावतोय ताकद. ऍक्शन रिप्ले बघा, फटका चांगला करण्याचा प्रयत्न होता मात्र कनेक्टिंग वेळ नाहीये आणि सोपा झेल सोडलाय. आकाशनं नाराज झालाय स्वतःवरती. झेल सोडल्यानंतर इट्स लुकिंग व्हेरी डिसअपॉइंट आफ्टर ड्रॉपिंग द कॅच. 17 वरती 1 खतरा झाला असता मध्ये. 17 वरती 1 सूरज आणि गोरख मांगरुळकर नाश्ता केला. सूरज मडवेकर ओ सूरज मातेच्या बॅटमध्ये गेला. क्लासिकल स्ट्रोक, इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक दाखवला. फान लेग रिझन क्लिअर करत असताना हा येतो हॅन्ड हँडसम चौकार. आकाशनं जर तो झेल सोडला नसताना तर आता चौकार आला नसता. कारण आकाश स्वतः या संघाचे मालक आहेत, ते स्पॉन्सर करत संघाला. जर झेल सोडला नसता चौकार आला नसता, कारण फलंदाज नवीन आला असता. ही स्ट्राईक सूरजला मिळाली नसती आणि सूरज मातेच्या बॅटमध्ये चौकार आला नसता. एक चुकी किती महागात पडू शकते तुम्हाला क्रिकेटमध्ये हे मला वेगळ्या सांगण्याची गरज नाहीये. 21 धाबा 1 बाद. 53 धाबा कुठायच्या आहेत. प्रेक्षकांच्या शांत अलोट गर्दीमध्ये ही स्पर्धा रंगते. शांत बाजार 9 वाजून 26 मिनिटं. आजच्या स्पर्धेतील 4थ्या रजनीमध्ये आम्ही आज आहोत. गोलंदाज तयार. नाही जमलं. डॉट डिलिव्हरी. सू ब्युटिफुल डिलिव्हरी. P1 मध्ये चांगला धाबा आला. P2 मध्ये धाबा कुटण्याचा प्रयत्न केला जातोय मात्र नाही जमलं आणि 21 धाबा 1 बाद. गोलंदाज संचित पाटील. संचित पाटीलचं चांगली गोलंदाजी करत असताना थोडासा नाराज आहे. मग जो फटका बनवला ना सूरज मात्रेनं, तो चेंडू खूप चांगला होता. त्या चांगल्या चेंडूला सन्मान देण्याचा प्रयत्न केला आणि फटका देखील सजवला. वेगवान चेंडू, भन्नाट वेग, स्ट्रॉंग अपील. फलंदाज पुढे गेलाय. बघायचं काय ठरणार. फलंदाज बाद ठरवला पंचानं. चांगला निर्णय पंचांचा, डायरेक्ट निर्णय दिलाय आणि फलंदाज बाद. 21 वरती दुसरा धक्का. अतिघाई संकटात नाही. फलंदाज बाद 21 वरती दुसरा धक्का. क्या बात आहे चैतू. चैतू कपडे घाल कारण थंडी भरपूर लागते. चैतू आलाय आमचा. हे दहिसर गाव आहे. इथे कशाची कमी नाहीये. इथे फक्त हौशी प्रेक्षक असतात. क्रिकेटचा आनंद लुटत असतात. प्रेम वाटत असतात. आनंद देत असतात. कारण 1 करोड रुपयामध्ये तुम्हाला हा आनंद कुठे मिळणार नाहीये जो क्रिकेटच्या माध्यमातून तुम्हाला मिळत असतो. वेलकम चैतू. 21 वरती 2. या गावातील अजून एक डान्सर. गोलंदाज तयार. भन्नाट वेग, वॉटर बॉलिंग, लेंथ लाईन, पेस पिचिंग, ॲक्युरेसी परफेक्शन, डायरेक्शन व्हॅरिएशन कंट्रोल आणि काय गोलंदाजी दाखवत असताना सुपर डिलिव्हरी. एवढी चांगली संचित पाटीलची गोलंदाजी. वॉटर बॉलिंग, काय क्लास दाखवलाय. गोलंदाजाला मात्र चेंडू पाहतच बसलाय. हा बघा 4 विंडोजमध्ये हा ॲक्शन रिप्ले तुम्हाला दाखवला जाईल. नीट, क्लीन, क्लॅरिटी विथ क्वालिटी. ओम साई MTC आमची रोशनची ही वाहिनी. खूप सुंदर ब्युटिफुल पिक्चर ऑन स्क्रीन बोर्ड. 4 विंडोमध्ये हे चित्र आपण इंटरनॅशनल स्पर्धेमध्ये पाहत असायचो. आता ग्रामीणच्या क्रिकेटमध्ये देखील तुम्हाला भरपूर यूट्यूबच्या माध्यमातून लाईनी हे तुम्हाला चित्रीकरण दाखवत असतात. हा विकास आहे क्रिकेटचा. ब्लॉकचा चेंडू खोदून काढलाय. सध्या पुढे सरकला लॉंग आपला. माफ करा, एक्स्ट्रा कव्हर रिझनला बॅकअप होतं तिथे. आशिष आला होता. मग अशी एक चूक केली
आकाशने त्या चुकीतनं मात्र आज संघ शिकलाय, कारण क्रिकेटमध्ये जे होतं ते तुम्हाला विसरता यायला हवं आणि ते विसरलेत. पुन्हा सुरुवात केली. धावसंख्या 22, गडी बाद झाले ते 2. 31 धावांची अजूनही गरज आहे येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये. 11.22 धावा उभारल्यात. 11 वरती 1 गडी बाद, 22 वरती 2 गडी बाद, 2 षटकाची सांगता, 22 धावा 2 बाद. आता समीकरण 18 चेंडू 31 धावांची गरज. पण थांबायचं येऊन वन साइड हिरो आहे. करण अंबालाचा फेमस सॉन्ग आहे. हा बघा चंद्र आहे साक्षीला. करण अंबाला जे गाणं गात असतो, कारण ह्या वर्षी बिग बॅशमध्ये तो गाणं गायला होता इंटरव्ह्यूमध्ये. वन साइड हिरो, तो खरा वन साइड हिरो आहे क्रिकेटचा. 22 वरती 2, 18 चेंडू 31 धावांची गरज आहे. आपल्या परिसरातील केतन म्हात्रे असतील, ग्रामीणची कडू खूप चांगले काम करत असताना सध्या दिवंगत कामगार ते स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषकामध्ये आपण सामना पाहिला रायगड ठाणा आणि रेस्ट ऑफ इंडिया. आणि भावेश पवारनं कुठलेल्या 1 चेंडूमध्ये त्या 2 धावा कधीही विसरणार नाहीत आम्ही. 1,11,000 प्रेक्षक ऑनलाईन आणि तेवढेच प्रेक्षक क्रीडानगरीमध्ये होते. काय जल्लोष होता त्या सामन्याचा. म्हणजे ग्रामीणचे कडू आपले किती पुढे गेलेत आता, कारण ग्रामीणच्याकडून हरवण्यासाठी संपूर्ण भारतातील कडू एकत्र आले असतात, तरी देखील ग्रामीणचं क्रिकेट जिंकलं. हा दर्जा आहे आपला. भरत भोईर यांच्याकडनं या स्पर्धेसाठी रोख रक्कम 10,000 रुपये प्रेमाची भेट. वेलकम भरत शेठ आणि मनापासून धन्यवाद. मोठ्या व्यक्तीमध्ये भरत शेठ, मोठा मन, मोठा माणूस आणि मोठ्या मनाचा राजा माणूस. 22 वरती 2 षटकांची सांगता. स्पीडअप करा प्लीज. 11 मिनिटं झालीत. 20 मिनिटांमध्ये 4 षटकं फेकली नाहीयेत, तर शेवटच्या षटकामध्ये क्षेत्र आतमध्ये येईल, कोणालाही मुभा दिली जाणार नाहीये. 11 मिनिटं झालीत, लक्ष असू द्या. 22 वरती 2. हर्षद आलाय, हर्षद पाटील गोलंदाजी देत असताना सामना पण एन्जॉय करतो. घेसर वर्सेस शिवडना 2 संघांमध्ये. चेंज ऑफ पेस, गती मारते, डिलिव्हरी फ्लाईट दाखवली डिलिव्हरी आणि फलंदाज बीट केलाय. स्वतःवरती नाराज झालाय फलंदाज. त्याला असं वाटलं की लॉलीपॉप दाखवलाय, मात्र नाहीये. फ्लाईटेड डिलिव्हरीचा वापर केलाय गोला हर्षद पाटीलला. व्हेरी गुड बॉलिंग. 13 चेंडूमध्ये झाल्यात त्या फक्त 22 धावा. त्यामुळे ते 31 धावा कुटायच्यात. वाटत डिलिव्हरी गावदेवी घेसर संघाला. फुल टॉस, नो बॉलचा पंचाकडे इशारा झालाय, कारण हा हाईट फॅक्टर होता. कमरेच्या वरती फुल टॉस आला बीमर. मागचा चेंडू चांगला टाकला, काय फायदा झाला हा प्रश्न विचारला असेल संघ नायकानं आणि पंचाचा इशारा आलाय तो नो बॉलचा. आता बीमर, त्यामुळे फ्रीड असणार आहे. मगाशी चेंडू डॉट फेकला, त्याचं उत्तर चांगलं द्यायला होतं, मात्र पुन्हा एकदा फ्लाईट करण्याचा प्रयत्न होता गोलंदाजाचा. निर्णय चुकलाय आणि चेंडू मात्र हर्षद पाटीलचा बीमर येतोय. हर्षद पाटील चांगला गोलंदाज. साकेला फलंदाज आदेश भोईर आणि गोरख मांगरुळकर. गोरख मांगरुळकर विस्फोटक फलंदाज आहे. 3 चेंडू 2 धावा कुठल्यात. चेंज ऑफ पेस, फेकून दिला चेंडूला लोंगाच्या डोक्यावरनं. पहिला षटकार या सत्रातील. विमान जरी आकाशात उडत असला तरी चेंडू देखील आकाशात भिरकावून दिलाय आणि षटकार आलाय. येस, भरत भोईर साहेबांचा आपण सन्मान करूया, ज्याने आम्हाला स्पर्धेमध्ये रोख रक्कम 10,000 रुपये. क्या बात आहे, मनापासून अभिनंदन. मी मगाशी म्हटलं होतं भरत मोठा माणूस, मोठ्या मनाचा राजा माणूस आणि राजासारखं मन असणारा माणूस. खूप खूप धन्यवाद भरत शेठ. ऑन साइडला खेचला फटका, मिस टायमिंग, सरपुढे सरकलाय पंचांच्या मागे. वाटा कॅच. आकाश चेंडू खाली, मगाची झेल सोडला होता, आता आकाशना झेल टिपलाय, चुकातनं शिकलाय आणि 29 वरती 3रा धक्का. या आपण सन्मान करूया भरत भोईर साहेबांचा, ज्याने या स्पर्धेमध्ये आम्हाला रोख रक्कम 10,000 रुपये दिलेत. या आपण त्यांना सन्मानित करूया. खूप खूप धन्यवाद भरत शेठ.
रोख रक्कम 10,000 रुपये प्रेमाची भेट आम्हाला दिल्या स्पर्धेसाठी. एक मोठा माणूस, राजासारखं मन असणारा मोठ्या दिलाचा माणूस आहे आमचा बोरी शेट. स्वागत आहे तुमचं. 29 वरती 3 झेल बघा. आकाशनं आत्ता मात्र कठीण झेल टिपलाय. मगाशी सोपा झेल सोडला होता. मी मगाशी म्हटलं होतं की आकाश या संघाचा पॅकर आहे आणि स्कायरा त्याच्या मुलीचं नाव आहे. त्याच्यात नावानं हा संघ उतरत असतो स्पर्धेमध्ये आणि त्यांना झेल टिपलाय मैदानावरती. बघायचं आहे आकाश भोईर एका बाजूला गावदेवी गेसर संघाचा संघनायक, एक चांगला संघनायक म्हणून संबोधला होतोय. बघायचं आकाश काय कामगिरी करणार या स्पर्धेमध्ये. आणि स्कायरा 11 रतन स्मृती शिवडन संघ या संघाला किती थांबवणं मैदान होती याची उत्कंठा शिकायला पोहोचते. जसं सामना पुढे जाणार तशी प्रेक्षकांची उत्कंठा शिकायला पोहोचणार. 53 धाबा कुडाच्यात. पहिल्या षटकामध्ये 11, दुसऱ्या षटकामध्ये 11, तिसऱ्या षटक सूरज. 24 धावांची अजूनही गरज आहे. प्लेसमेंट चेंडूला फक्त दिशा दिली. यावेळी मात्र चेंडूला स्टेअर करत असताना मिळणार ती एकच धाव. बॅकअप चांगला होता. तकदीर आला होता दुसऱ्या चेंडू खाली. मगाशी देखील चेंडू तकदीर कडे चेंडू गेला होता. चांगला फिल्डर आहे. आपला दर्जा दाखवत असताना रात्रीच्या वातावरणामध्ये चांदण्या रात्रीमध्ये फिल्डिंगला एन्जॉय करत असताना 30 धाबा दापलकावरती. अजूनही गरज आहे ती मोठ्या धाबांची. 53 धाबा कुडायच्यात मैदानावरती आणि सामन्यात 14 चेंडू 23 धाबांची गरज आहे. क्लोज एन्काउंटर. मगाशी देखील काय एन्काउंटर झाला. 12 चेंडूमध्ये 12 धाबा कुठत असताना शेवटच्या टप्प्यात सामना आला आणि आडिवली संघाने विजय प्रस्थापित केला. मजा आली सामन्यामध्ये. ओ ब्युटिफुल डिलिव्हरी विथ एक्स्ट्रा पेस. गुड लेंथ वर चेंडू टेक ऑफ केलाय आणि फलंदाज मात्र बीट केलाय. डॉट डिलिव्हरी. गुड बॉलिंग. व्हेरी गुड बॉलिंग. वाईट साठी कोणताही रिव्ह्यू नाही लक्षात असू द्या. जेव्हा तुम्ही टॉसला तर तुम्हाला सूचना दिल्या जातात. वाईट साठी कोणता रिव्ह्यू नाहीये. 30 वरती 3 गुड बॉलिंग. हर्षदचे कौतुक करायला विसरणार नाहीये. 22 धाबा होते तेव्हा त्याच्या हातामध्ये चेंडू दिला. आतापर्यंत त्याने 8 धाबा दिल्यात 5 चेंडूमध्ये आणि फायनल डिल ऑफ दिस ओव्हर. ओ लॉंगरला फेकून दिलाय. व्हॉट अ मॅग्निफिसंट डिलिशियस स्ट्रोक. लॉंग चेंडू केवढा भिरकावून दिला सीमा पलीकडं 6 धावांसाठी. चला साईड टॉस करायचे उपस्थित असेल तर सचिन दादा टॉस करून घेऊया आपण. वेळ आहे आपल्याकडे थोडासा. तर चला दातिवली वर्सेस पडले यांच्यामध्ये सामना पाहणार आहोत आपण. तिसरा सामना. येस थोडंसं ऍडजस्टमेंट केली जाते कारण आगासन संघ सध्या केंद्रीय मंत्री भिवंडीमध्ये खेळत आहे इनॅक्शन मध्ये. जो संघ रतनबो ट्रॉफीचा रन आफ्टर सरला तो संघ सध्या खेळतोय. त्यामुळे थोडंसं आम्ही इथे ऍडजस्टमेंट केली. हे लक्ष असू दे तुमचं. सर्व संघाचं मनापासून आभार आम्हाला सहकार्य केल्याबद्दल. या सचिन शेट आपण टॉस करूया जर संघाने उपस्थित असतील तर. नाहीये. येस पडले संघ खूप खूप धन्यवाद. बसून घ्या आपण. पडलेगाव संघ वेळेवरती आलाय. शिस्तबद्ध संघ आदर्श पडले कारण नावामध्येच भरपूर आहे. त्यांच्याकडे आदर्श घेऊ शकता तुम्ही. आदर्श पडलेगाव संघ. 30 धाबा ते 36 धाबा 3 बाद. पहिल्या षटकामध्ये 11, दुसऱ्या षटकामध्ये 11, 2 षटकामध्ये 22, 3 षटकामध्ये 36, 3 गडी बाद. जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि गरज आहे 17 धाबांची. 12 चेंडू 17 धाबा. मजा येईल सामन्यामध्ये. आता शेवटच्या टप्प्यात सामना आलाय. जसं सामना पुढे जाईल तशी मात्र प्रेक्षकांची उत्कंठा शिकायला पोहोचणार आणि आता समीकरण उरलंय. येणारे चेंडू 12 आणि गरज आहे ती 17 धाबांची. बघायचं एका बाजूला शिवडून संघ, एका बाजूला घेसर संघ. घेसर संघानं 52 धावांवरती या संघाला गुंडाळल्या शिवडून संघाला. मात्र शिवडून संघाची जिद्द, ताकद, परिश्रम आणि त्यांची सामना जिंकण्याची जिद्द मैदानावरती खूप काही सांगून जाते. आणि तेवढ्याच ताकदीचा घेसर संघ कल्याण डोंबिवलीतील नामांकित एकमेव संघ ज्या संघाकडे 4 गोलंदाज लेफ्टम सिरम गोलंदाज आहेत. 12 चेंडू 17 धाबा. व्हॉट अ मॅच. दोन्ही संघांना आमचे जीवनदादा आणि सचिन दादा यांच्याकडे हार्दिक शुभेच्छा. 12-17 शॉट प्लेन चेंडूला फेकून दिलाय. ग्लोरियस स्ट्रोक. इम्प्रोव्हायझेशन दाखवत असताना आणि पहिल्या चेंडूवरती दणका दिलाय. चौकार. आणि 13 धाबा. एका षटकानं नवनाथच्या सामन्याला कलाटणी दिली. नवनाथ पाटील 40 धाबा दापलकावरती. एका चौकाराने अटॅकिंग दाखवत असताना आता सामन्याला कलाटणी आली. सामना लगेच चेंज झालाय. 11 चेंडू 13 वरती आलाय. गोलंदाज संचित पाटील तयार.
संचित दुसऱ्या स्पेलमध्ये आला, कट केला, बॅकफुटला जाऊन चेंडूला येऊ दिलं, रिलीज होऊ दिलं, बॅकचा पेज उशिरा ओपन केलाय आणि चेंडू एक्झॅक्टली गेल्या थर्ड मॅन रिझनमध्ये कव्हर करते मिळणार ते एकच धाव. समीकरण असणारे 10 चेंडू आणि गरज आहे ती आता मात्र 12 धाबांची. समीकरण नेट टू नेट फाईट सामना आहे. मगाशी देखील असाच सामना झाला, 12-12, 11-12, 10-9, 8-7, 7-5, 4-3, नंतर सामना 4-2 वरती आला होता आणि काय बॅटर रंगलं होतं. तसा सामना हा देखील पाहायला मिळतोय. 12-17, 11-13 आणि समीकरण 10-12 सामना पुन्हा रंगात येतोय आणि प्रेक्षकांची मन जिंकतोय. नाही जमलं, पुढे आल्या फलंदाज फ्रंटफुटला, गोलंदाज संचितच्या बघा ज्यावेळी तो चेंडू रिलीज करतो त्याच्या तोंडातनं एक आवाज देतोय. याचं कारण आहे तो जास्त पॉवर इन्क्रीज करतोय डिलिव्हरी करताना. येणारे चेंडू 9 आणि गरज आहे ती 12 धाबांची. बघा वॉटर डिलिव्हरी, काय लेंथ होती, काय लाईन होती, काय ॲक्युरेसी होती आणि काय कंट्रोल होता. परफेक्शन देखील सुंदर दाखवलंय. 9 चेंडू 12 धाबा. नाही जमलं, डॉट डिलिव्हरी. आता मात्र हा सामना थोडासा एकतर्फी होतोय असं वाटलं, मात्र नाहीये. कमबॅक देखील चांगलं केलंय. आता समीकरण असणार आहे 8 चेंडू 12 धाबांची गरज आहे. 12 वाजण्यासाठी भरपूर विलंब आहे, मात्र 2-1 षट चौकार मारल्यानंतर नवनाथला शांत ठेवलंय आणि गोरख मांगरूळकर स्ट्राईक केला असताना हा बघा डगआउट मध्ये सध्या आपण बघू शकाल संघनायक देखील बघू शकाल. आकाश भोईरला थोडंसं चेहऱ्यावरती चिंतेचं सावट आहे, कारण सामना आता रफ अँड टफ झाला. 8 चेंडू 12 धाबा. हो यायली पुन्हा एकदा इम्प्रोव्हायझेशन आणि चेंडूला फेकून दिला मागे आणि निघून गेला चौकारासाठी. हा क्लास आहे गोरख मांगरूळकरचा. अजून एक चौकार. शॉट खेळणं, पल्लू शॉट खेळणं कठीण असतं बघा. दाखवलंय पल्लू शॉट. याला पल्लू शॉट का म्हटला जातोय, कारण आपल्या आई बहिणी जेव्हा साडीचा पदर आहे ना अशाच प्रकारे उडवत असतात मागे, त्याला म्हणून पल्लू म्हटलं जातं. आणि पल्लू शॉट बघा, ॲक्शन रिप्ले बघा, चांगला प्रयत्न होता. 45 धाबा 3 बाद. वॉट बॅटिंग फ्रॉम द गोरख मांगरूळकर. 7 चेंडू 8 धाबांची गरज. ओ मोठा फटका, चेंडू पुढे गेलाय. सचिन दादांची मध्ये दमछाक होते मॅनेजमेंट करत असताना. चेंडू निघून गेला. मिड विकेटला 2 धाब्याचा प्रयत्न आणि थोडंसं यश देखील मिळालंय. थोडंसं पंबल झालं आणि थोडंसं यश देखील मिळालं. पूर्ण यश अजूनही नाहीये संघाला. येणार समीकरण आता मात्र 6 आणि गरज आहे ती 6 धाबांची. नेट टू नेट फाईट सामना. या पुढचा सामन्याची अनाउन्समेंट करतो आम्ही. वीर बजरंग शिरडोन आणि तलोजा मस्कोर यांच्यामध्ये सेमीफायनलचा सामना केला जाईल. पहिला एन्काउंटर नंबर सेमीफायनल. या पुढचा सामना. आज भरपूर ॲडजस्टमेंट आहे. एक संघाची ॲडजस्टमेंट केली ना तर संपूर्ण आमचा शेड्यूल चेंज होतो. येस, लक्ष असू द्या, कारण अगस्त संघ सध्या खेळतोय केंद्रीय राज्यमंत्री भिवंडी इथे. 51 बाईक 2 4 व्हीलरची स्पर्धा. 6 चेंडू 7 धाबांची गरज. 47 धाबा 3 बाद. गोलंदाज तयार. शेवटचा षटक. चांगला सामना करायचा. एका षटकामध्ये आल्या 11 धाबा, दुसऱ्या षटकामध्ये 22 धाबा, 3 षटकांनंतर 36 धाबा, 4 षटकानंतर 47 धाबा. आता समीकरण नेट टू नेट फायनल आहे. गोरख मांगरूळकर अजूनही मैदानावरती आहे. त्यानं जो पल्लू शॉट दाखवलेत ना ते मात्र लावण्य सुंदर होते, पाहण्यासारखे होते. काय कॉन्फिडन्स होता फटक्यामागे. आणि गोलंदाज संचितचं देखील मी कौतुक करेन. संचितनं पूर्ण पणाला लावून गोलंदाजी केली, कसोशीने प्रयत्न केले, मात्र शेवटच्या टप्प्यामध्ये त्याला यश मिळालं नाहीये. 6 चेंडू आणि 6 धाबांची गरज आहे. 12 चेंडू 17, 11 चेंडू 13, 10 चेंडू 12, 9 चेंडू 12, 8 चेंडू 12, 7 चेंडू 8 आणि आता समीकरण उरले 6 चेंडू 6 धाबांची गरज आहे. सामना स्पीडअप करा प्लीज. नवनाथ स्ट्रायकर एंडला 14, दोघांमध्ये 20 धाबांची भागीदारी झाली आणि तेजस म्हात्रे आल्या गोलंदाजीमध्ये. तेजसला हिरो बनण्याची सर्वात मोठी संधी आहे. जर या धाबा डिपेंड केल्या तरी हिरो बनू शकतो तेजस मैदानावरती. 7 चेंडू 7 धाबा. हो चेंडू शेवटच्या मोमेंटला कट केला गलीमध्ये. चेंडू निघून गेला गलीमधनं. एकदा पुढे दुसऱ्याचा प्रयत्न, थोडासा फंबल आणि धाव झाली की नाहीये. आणि पवार सरांना सांगितलं तिसऱ्या पंचांना, मिस्टर मनोज पवार सरांना सांगितलंय की आम्ही रेफर करू तिसऱ्या पंचांना. टीबी अंपायरकडं हा निर्णय सुपूर्द करण्यात आलाय. एकदा मिळाली मध्ये बघायची दुसरी धाव कंप्लीट झाली की नाहीये. धाव झाली असती मध्ये चेंडूकडे पाहत बसले, काय गरज होती का हा देखील प्रश्न विचारलाय आकाशच्या डगआउट मधनं. कारण 5 सेकंद तुम्ही एका जागेवरती उभे होतात आणि आता बघायचं आहे जर तुम्ही लेट झाला असाल तर मिनिमम 2 ते 3 सेकंद लेट असाल. त्यामुळे वेळेची किंमत समजून घ्या मित्रांनो. 1-2 सेकंदासाठी लेट झालात तर तुमची विकेट जाऊ शकते, सामना आता तर निसटू शकतोय. मात्र फलंदाज नॉट आउट राहिलाय. लक फॅक्टर ऑन. येणारे चेंडू आता 5 आणि गरज आहे ती 4 धाबांची. विकेटचा विचार करूया.
जेव्हा शिवडन संघाने फलंदाजी केली त्यांची विकेट होते 3 आणि शिवडन संघाचे गडी देखील 3च बाद झाले आहेत. विकेटची बराबरी मात्र टॉस गैसर संघाच्या बाजूला आहे. त्यामुळे विकेट न गमावता चालू शकतील त्या 3 धावा आणि चेंडू गॅप मध्ये निघून गेला सीमा पलीकडं. हा येतोय विनिंग चौकार आणि सामना जिंकलाय गैसर संघानं. वेलपेड आकाश भोईर संघाचं संघनायकाचं आपण अभिनंदन करूया आणि या सामना गमावा लागला आकाशला. वेलपेड आकाश, एका बाजूला आकाश खेळला, एका बाजूला आकाश भोईर खेळला. मजा आली सामन्यामध्ये. मात्र गोरख मांगरूकरने केलेली फटकेबाजी 14 धावांची आणि नवनाथनं दिलेल्या 7-12 धावांची दोघांमध्ये चांगली पार्टनरशिप बिल्ड झाली आणि जवळजवळ 26 धावांची भागीदारी दोघांमध्ये झाली 14 चेंडूमध्ये. वेल बॅटिंग. चला या मॅन ऑफ दी मॅच आपण घोषणा करूया. टॉस देखील आम्ही करणार आहोत आणि सेमीफायनलचा सामना तुमच्या पुढे आम्ही पहिला एन्काउंटर नंबर तलोजा मजकूर वर्सेस वीर